नमस्कार। ओबेसिटी स्थूलपणा याच्याबद्दल पहिल्या पार्टमध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे आणि आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या पार्टला, ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत जे तुम्हाला पथ्य वगैरे सांगितलं, ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत तुम्हाला काय खाल्ल्यानंतर तुमचं स्थूलपणा वाढतो, वजन वाढतं, काय गोष्टी बंद केल्या म्हणजे ते कमी होईल, ज्याच्यात मी वाढल्याचं सांगितलंय म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला त्या बंद करायच्या असतात। आणि त्यानंतर आता खरोखर काय उपाय केले म्हणजे तुमचं वजन 100% कमी होईल, ज्याच्यात कुठलेही अघोरी उपाय, एक्सेसिव्ह मेडिसिन्स वगैरे घेणं, कोणी काही फालतू दावे केलेले त्या दाव्यानुसार करणं, या गोष्टी बाजूला टाकून नॅचरली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या मनावर जिभेला ताबा ठेवून आपण आपलं वजन कसं कमी करू ठेवू शकतो आणि ते आयुष्यभर कसं जपू शकतो याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन्स। तर आजचा आपला मुद्दा आहे ओबेसिटी स्थूलपणा, त्याच्यावरचे उपाय आणि पहिल्या व्हिडिओचा हा पार्ट 2 आहे। तर सगळ्यात अगोदर माझं हे तुम्हाला सांगणं आहे की काय वाटतं तुम्हाला, का तुमचं वजन कमी झालेलं नसेल? आतापर्यंत तुम्ही जेवढे लोक माझा व्हिडिओ बघताय याच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय, वेगवेगळे सल्ले, वेगवेगळ्या डॉक्टरांना कन्सल्ट करणे किंवा YouTube वरून वेगवेगळे पर्याय शोधून त्याप्रमाणे करून पाहणे, हे खाऊन बघ, ते खाऊन बघ, पण एवढं सगळं करून सुद्धा तुमचं वजन का कमी झालेलं नसेल? याच्या मागचं काय महत्वाचं कारण वाटतं? तर मला जे वाटतं ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे की तुम्ही मनापासून ठरवलेलंच नाहीये की तुम्हाला वजन कमी करायचंय। जर तुम्ही मनापासून ठरवलं असतं तर तुम्ही त्या मार्गावरनं कधीच बाजूला झाले नसते। ज्या अर्थी तुमच्याकडून वजन कमी होत नाहीये, तुम्ही मनापासून ठरवत नाहीये, याचा दुसरा अर्थ असा होतोय की तुमच्या जिभेवर ताबा नाहीये। जर तुम्ही ते खोटे दावे देत असाल की नाही माझ्या जिभेवर ताबा आहे, पण कधीतरी एखाद्या ठिकाणी गेस्ट म्हणून गेल्यानंतर चहा प्यावाच लागतो, एखाद्या ठिकाणी पाहुणे घेऊन गेल्यानंतर तेलकट खावंच लागतं, तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुमच्या जिभेवर ताबा नाहीये याला जर तुम्ही कारण देत असाल तर मग तुमच्या मनावर तुमचा ताबा नाहीये। आणि जर मनावर ताबा आहे असंही तुम्हाला वाटत असेल तर मग तुमचं ज्ञान कुठंतरी कमी पडतंय। कारण लिंक अशी आहे की इंद्रियाला मन ताब्यात ठेवतं, मनाला बुद्धी ताब्यात ठेवते। बुद्धी जर सत्सद विवेक बुद्धी असेल ती कशावर चालते तर ती मिळालेल्या ज्ञानावर चालते। व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन जी तुम्ही कलेक्ट केलेली आतापर्यंत तुमच्या आयुष्यात, त्या इन्फॉर्मेशननेच ठरवलं जातं की ती बुद्धी काय वापर करणार आहे आणि मग ती मनाला ठरवेल, मनाला ताब्यात घेईल। आता तुमच्या बुद्धीमध्ये ते ज्ञान नाहीये का? तुम्ही आतापर्यंत हे शिकलेलं नाही का? अरे मला हे म्हणायचंय, जर होतोय तुम्हाला आता त्या वजनाचा त्रास, जर तुम्हाला ते बेडपणा नाही चांगला वाटते, जर तुम्हाला त्या वजनाने गुडघे दुखायला लागले, जर तुम्हाला धाप लागायला लागली, जर तुम्हाला थकवायला लागली, किती दिवस तुम्ही वाट बघणार आहात तुमचं वजन कमी करण्यासाठी बरेचसे पर्याय शोधण्याची? एकदाच तुम्हाला व्यवस्थित सोल्युशन देतोय ते वापरा आणि एकदाच त्याच्यातून मोकळे व्हा ना। म्हणून सांगतोय, जर तुम्ही मनापासून ठरवत नसाल, तुमच्या ज्ञानाचा वापर नीट करत नसाल, तर मग याचा दुसरा अर्थ असा निघेल की तुम्हाला असलेल्या अकलीचा नीट वापर करत नाहीये। तुम्ही जाडच राहा, तुम्ही वजन वाढलेलेच राहा, तुमची साध्या शब्दात सांगू का, तुमची लायकीच नाहीये वजन कमी करण्याची। जो माणूस मनापासून ठरवू शकत नाहीये की मला वजन कमी करायचंय, त्याची लायकीच नाहीये वजन कमी करण्याची। आणि जर एवढं टोकाचं बोलल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनावर घ्यावंसं वाटत नसेल तर माझा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तरी चालेल, कारण पुढचे उपाय अतिशय योग्य सुटसुटीत दिलेले आहेत। पण जर ते वापरून तुम्ही वजन कमी करत नसाल तर फायदाच काय ना, मी तुमच्या पुढे डोकं फोडून। ते काही असो, पण तरीही मी सगळी माहिती तुम्हाला सांगतोय। याच्यात पडपुटे लोकच खरं तर कारण देत असतात। ज्याला मनापासून करायचंय तो कारण नाही देत, तो त्या गेस्टच्या ठिकाणी जाऊन सांगतो की रामकृष्ण हरी, मला चहा वर्ज्य आहे, मी पिऊच शकत नाही, तुम्ही मला त्याऐवजी दुसरं काहीतरी गिफ्ट द्या, तुम्ही बडीशोप खाऊन घ्या। जिथं तुम्हाला तेलकट तळण खाण्याचा पाहुणे म्हणून आग्रह केला जातोय तिथं तुम्ही सांगू शकता ना की नाही मी खाऊच शकत नाही, समोरचा काही तुम्हाला चाकू ठेवून सांगणार नाहीये की खा। आणि मी तर या मताचा आहे की तुम्ही इतके पक्के राहा की एखाद्याने तुमच्या गळ्यावर सुरी ठेवून सांगितलं ना की घे ही साखर खा, घे हे तेलकट खा, घे हे फास्ट फूड खा, घे हे गोड खा, तरी तुम्ही मी जीव देईल पण खाणार नाही, एवढं मनापासून ठरवा। जर तुम्ही ते ठरवलं तर मग मात्र तुम्हाला वजन कमी करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही।
म्हणून पुढचा मुद्दा तोच मी सांगतोय की पडपुटे लोक कारण देतात. आपल्या मनावर जर आपला ताबा नसेल तर तुम्हाला मुलांना शिस्तीत राहा, मुलांनी व्यायाम करावा, मुलांनी वजन वाढून द्यावं हे सांगण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, ठरवायचंय मनापासून ठरवा. पुढचा मुद्दा आहे एक पाण्याची टाकीचा एक डेमो मी सांगतोय की एक पाण्याची टाकी म्हणजे आपलं शरीर आहे असं समजा. तुम्ही वरून किती पाणी टाकताय आणि खालून नळातून किती पाणी काढताय, याला तुम्ही डेमो असं पकडा की वरून जर तुम्ही पाणी जास्त टाकत असाल आणि खालून जर तुम्ही पाणी कमी काढत असाल तर त्या टाकीत पाण्याची क्वांटिटी वाढेल, म्हणजे टाकीत पाणी जास्त होऊन जाईल, म्हणजेच टाकीचं वजन वाढून जाईल. याला तुम्ही अशा पद्धतीत पकडा की तुम्ही घेत असलेला इनटेक मध्ये किती कॅलरी, किती ऊर्जा तुम्ही अन्नातून घेत आहात ते पकडणं आणि किती ऊर्जा तुम्ही काढत आहात. तुम्ही खाल्लेल्या अन्नाची जी एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालंय, जे फॅट्स मध्ये स्टोरेज झालंय, जे शुगर तुमच्याकडे जास्तीचं आहे, हे सगळ्याचं तुम्ही बाहेर कसं फेकणार. हे जर तुम्ही कमी असेल आणि टाकणं जास्त असेल तर मग तुमचं वजन वाढण्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला पर्याय असा आहे, आपण इनटेक कमी करणे. इनटेक कमी करणे म्हणजे जेवण कमी करतोय का, नाही, त्याच्यात ज्याच्याने जास्त एनर्जी आहे, ज्याच्याने जास्त कॅलरी आहे, ज्याच्यामध्ये जास्त फॅट शुगर आहे ते डायरेक्ट कमी करून देणे. आउटलेट वाढवणे म्हणजे काय, तर तुम्ही जास्तीत जास्त ऊर्जा खर्च करणे. तुम्ही पळणे, धावणे, व्यायाम करणे, बोलणे, कामात व्यग्र असणे, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतोय ज्याच्याने तुमची ऊर्जा बाहेर निघेल. आणि मग जर तुम्ही टाकीत पाणी कमी टाकताय आणि बाहेर जास्त काढताय, ऑब्विसली त्या टाकीचं वजन कमी होईल. पुढचं, मग आता आपल्या शरीरामध्ये किती घटक महत्वाचे आपण घेत असतो, कार्बोहायड्रेट, शुगर, प्रोटीन, प्रथिन, लिपिड, फॅट्स, चरबी, मिनरल्स, क्षार, विटॅमिन्स आणि पाणी, या सगळ्या गोष्टी आपण घेत असतो. आपल्याला करायचं काय आहे, कार्बोहायड्रेट कमी करायचंय, शुगर कमी करायची, साखर कमी करायची, जे गोड लागतंय ते तुमच्यासाठी विष. प्रोटीन्स वाढवायचंय ज्याच्याने तुमच्या मसल्स बनतील. लिपिड्स कमी करायचंय ज्याच्याने ही चरबी कमी होईल. मिनरल्स, विटॅमिन्स, पाणी याचं प्रमाण वाढवायचंय. संपला विषय. ज्याच्याने तरतरी टिकून राहील, ज्याच्याने ताकद टिकून राहील, ज्याच्याने तुमचं आतली एनर्जी टिकून राहील ते वाढवायचंय. ज्याच्याने तुम्हाला स्थूलपणा येतोय त्या गोष्टी कमी करायच्या. पुढचा, मग याच्यात कसे कसे बदल करता येतील बघा. सकाळी तुमच्या पोटामध्ये झोपेत असल्यानंतर सकाळी जास्तीत जास्त ऍसिड असतं, त्याच्यामुळे सकाळचा पहिला नाश्ता हा फक्त प्रोटीनचाच असावा. प्रोटीन मध्ये कोणते कोणते येतं, प्रथिनांमध्ये कोणते कोणते फूड येतात हे तुम्ही युट्यूबला, गुगलला सर्च करून घ्या. प्रोटीन डाएट जास्त घेण्याचा फायदा काय होतो त्याचे उत्तर सांगतो की योगी, भोगी आणि रोगी 3 प्रकारचे लोक असतात. जे सकाळचं जेवण, नाश्ता, जो सकाळचा नाश्ता आहे तो जेवणासारखा करतात, राजासारखा करतात, ते लोक योगी म्हटले जातात. कारण ते दिवसभर त्याचं बाकीचा पार्ट खात नाही, सकाळीच काय ते पोटभर जेवून घेतात. भोगी जे सकाळी कमी खातात, दुपारी जेवतात, परत रात्री जेवतात, भोगी. रोगी जे सकाळी कमी जेवतात, दुपारी कमी जेवतात, रात्रीचं खूप जास्त जेवतात, ते रोगी. तर या व्याख्येमध्ये आपल्याला त्या आध्यात्मिक किंवा या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा सगळ्यात तुम्ही महत्वाचं एकच लक्षात ठेवा, सकाळी उठल्या उठल्या पोटात पित्त भरपूर आहे, तुम्ही त्याच्यात जे टाकणार ते परिपूर्ण पचणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात चुकून सुद्धा गोड किंवा तेलकट टाकू नका. त्याच्यात प्रोटीन टाका जेणेकरून तुमचे मसल्स बनतील, वजन मेंटेन राहील. डेली दिवसभर तुम्ही जे काही आता इथून पुढे जेवण करणार आहात त्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा तेल घेतलं जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही भाजीला फोडणी देत असाल आणि त्याच्यात तेल टाकत असाल तर ज्यांना ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी वरचं जे तरण असतं ते घ्यायचं नसतं, त्यांनी भाजी हलवून आतला भाग घ्यायचा असतो जो फक्त पाणीदार आहे. त्याच्यात पण जेवणामध्ये कुठल्याही प्रकारे साखरेचं प्रमाण नको. आणि जेवणाची पद्धत जी मी विचार करतो ती अशी आहे की तुम्ही जेवणाचे 2 भाग करा. समजा तुम्ही 2 पोळी जेवण करताय तर तुम्ही 1 पोळी जेवण, तुमची भाजी, तुमचं उडदाचं पापड वगैरे काय आहे ते घ्या. लोणचं जरी खायचं असेल तर ते धुवून खा, म्हणजे इतकं स्ट्रिक्टली वागायचंय तुम्हाला, कारण त्याच्यातलं एक थेंब ऑइल सुद्धा आपल्याला घ्यायचं नाहीये. पण हे जर निम्मे जेवण झालं मग पोट खाली कसं होईल, आपली तर व्याख्या आहे पोटभर खा, पोट खाली तर नाही ठेवायचंय. मग त्या जागी आपण काय भरू शकतो तर सॅलड प्रकार भरू शकतो. वट सॅलड, तुम्ही त्याच्यामध्ये कच्चं जेवढं तुम्हाला खाता येईल तेवढं टाकू शकतात. मग गाजर आहे, मेथी आहे, मुळा आहे, मुळ्याचा पाला आहे, टमाटा आहे, पत्ता कोबी, फ्लावर, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कच्चं खाता येणार आहे खायच्याच,
सुरुवातीला आवडत नाही, पुढे जाऊन त्याच गोष्टी आवडतात. त्याच्यात बघा सॅलडमध्ये ना तेल आहे ना साखर आहे, म्हणजे वजन तर वाढणार नाही, हिरवं भरपूर मिळतंय, आयर्न भरपूर मिळतंय, विटामिन्स भरपूर मिळत आहे, म्हणजे तुमची तरतरी कमी होत नाही, तुमचं रक्त कमी होत नाही, वजन कमी होत चालतंय. म्हणून जेवणाची पद्धत अशी ठेवा की सकाळी प्रोटीनचा नाश्ता, दुपारपासून जे जेवणार त्याच्यात तेल नको, साखर नको, निम्मे जेवण कच्चं असावं, निम्मे जेवण रेग्युलर असावं, सकाळच्या जेवणापेक्षा रात्रीचं जेवण हे थोडं कमी असावं. पुढचा मुद्दा इंटरमिटंट फास्टिंग. ही एक पद्धत खूप फेमस झालेली आहे, त्याचाही अभ्यास तुम्ही युट्यूबवर करू शकता की 2 वेळा पोटभर जेवण्यापेक्षा 4-5 वेळा थोडं थोडं करून खाणं. ठीक आहे, तुम्ही ती पण पद्धत वापरू शकता, पण त्याच्यात सुद्धा तुम्हाला गोड तेल नाही पाहिजे, कच्च्याचं प्रमाण जास्त पाहिजे. गट बॅक्टेरिया तुम्हाला वाढवायचे असतात. पोटामध्ये जे काही चांगले बॅक्टेरिया असतात जे आपलं अन्न पचन चांगलं वाढवतात, ते बॅक्टेरिया जर भरपूर असले तर ते तुमचं जे खाल्लेलं आहे त्याचं व्यवस्थित विघटन करून घेतात आणि फॅटचं प्रमाण हे कमी घेतात. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही दही, ताक, साय नसलेलं दूध घेऊ शकतात. पुढचं आहे स्ट्रेस फ्री किंवा गुड स्लीप. बऱ्याचदा वजन वाढण्याचं मागचं कारण हे स्ट्रेस असतं. मी मागच्या व्हिडिओत सांगितलंय, झोप नसते हा एक मुद्दा सांगितलाय. त्याच्यामुळे स्ट्रेस फ्री राहण्याचा, तणावमुक्त राहण्याचा पूर्ण प्रयत्न करा, झोप परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी मी काही पर्याय सांगतोय तुम्हाला. ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता, अनुलोम विलोम वगैरे ब्रीदिंग एक्सरसाइज आहेत, श्वासाचे व्यायाम आहेत. मॉर्निंग अफर्मेशन, सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःला म्हणू शकतात की देवा मला आतापर्यंत जे माझ्या हातात आहे ते पूर्ण वापरण्याची ताकद दे, जे माझ्या हातात नाहीये ते मला स्वीकारण्याची ताकद दे आणि या दोघांमधला भेद मला समजण्याची ताकद दे. म्हणजे काय होईल, जे तुमच्या हातात नाहीये, जे दुसऱ्याच्या हातात आहे त्याचा तुम्ही ताण घेण्याचं गरज नाही, तो दुसरा करेल त्यावेळेस तुमचं होऊन जाईल, फक्त तुम्ही लक्ष ठेवा ना. असा जे तुमच्या हातात आहे ते मात्र तुम्ही मनापासून करा आणि या गोष्टीने काय होईल की तुमचा पहिला ताण कमी होईल. दुसरा, मॉर्निंग अफर्मेशन मध्ये तुम्ही स्वतःला खुश ठेवू शकतात, कारण आनंदी राहणं हे आपण निवडतो, दुःख हे आपल्याला येत असतं. म्हणून तुम्ही ठरवायचंय की मी खूप खुश राहणार, तुम्ही ठरवायचंय मी आज जे नियम आहेत ते परिपूर्ण पाळणार, तुम्ही ठरवायचंय की मी माझं वजन 100% कमी करणार. रोज सकाळी तुम्ही स्वतःला आठवणीने बजावून सांगायचंय की मला माझं वजन कमी करायचंय. याला तुम्ही टास्क समजू शकतात. 21 दिवसाची वापरून बघा, पुढे तुम्हाला सवय होईल. मेडिटेशन करायचं आहे, तुमचा कुठला छंद आहे त्याच्यात तुम्ही चित्त अटवायचं आहे. स्पेस म्हणजे स्पेस आणि नेचरचा वापर असा करता येऊ शकतो की आकाशाच्या जवळ आल्यानंतर किंवा निसर्गाच्या जवळ आल्यानंतर आपल्याला स्ट्रेस फ्री वाटतं. एवढ्या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर जर तुमचा तणाव कमी होत असेल तर तुमचं त्या गोष्टीने जर वजन वाढत असेल तर ते कमी होऊन जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ताण वाढण्याचं महत्वाचं कारण हा त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नसतो, तर त्या प्रॉब्लेम बद्दल जे आपण पुन्हा पुन्हा विचार करतो तो असतो. मूळ प्रॉब्लेम हा तुमचा प्रॉब्लेम नसतो, तो प्रॉब्लेम बद्दल जे तुम्ही विचार करतात, पुन्हा 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 जे विचार करतात, जे मनातल्या मनात तुम्ही बोलतात, तो खरा प्रॉब्लेम असतो. तुम्हाला मूळ प्रॉब्लेमला सोल्युशन शोधायचंय आणि मनातल्या मनात बोलणं जे आहे त्याला बंद ठेवायचंय, बोलायचंच नाही. स्वतःशी बोलणं सुद्धा कधी कधी तुमच्यासाठी धोकेदायक असू शकतं. म्हणून थॉट्स आणि थिंकिंग मध्ये हाच फरक करा. जे थॉट्स आहेत ते वेगळे असतात, जे थिंकिंग आहे ती वेगळी आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचार केल्याने जर तुमचा तणाव वाढत असेल, तुम्ही डेमो चेक करा की एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम छोटा असतो, पण दिवसभर तुम्ही तो पुन्हा 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 मनात विचार आणल्यामुळे, तुम्ही त्या गोष्टीबद्दल मनातल्या मनात पुन्हा पुन्हा बोलल्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला खूप मोठा वाटतो. जोपर्यंत तो सुटत नाही, तुमची जीवाची घालमेल बंद होत नाही. खरं तर तो प्रॉब्लेम त्याच्या योग्य वेळेनुसार योग्य टाइमावरच तो सुटत असतो, त्याच्यात तुम्ही काहीही करू शकत नाही. पण त्याचा विचार करून करून तुम्ही तुमच्या तब्येतीचं मात्र वाटोळं केलेलं असतं. पुढचं, गुड क्वालिटी फायबर्स. जे फायबरयुक्त फूड आहे त्याच्याने काय होतं की पहिली गोष्ट पोट साफ होणं हे महत्वाचं, ते क्लिअर होत असतं. दुसरी गोष्ट, फॅट्स वगैरे हे स्टोअर होणं कमी असतं. पोटात फुलफिलनेस असल्यामुळे तुम्हाला जेवणाची मात्रा आपोआप कमी होत असते. पोटभर खाल्लेलं असतं, पण जे गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला मिळालेलं असतं. त्याच्यात तुम्ही ओट्स, गहू, ज्वारी, बाजरी यांचा जो कोंडा असतो तो कोंडा वापरू शकतात, त्याचा तुम्ही नाश्ता करू शकतात. स्पायसेस किंवा कॅप्साइसिन जे आहे, चांगल्या क्वालिटीचे जे मसाले असतात किंवा चांगल्या क्वालिटीची जी चटणी असते त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत कॅप्साइसिन वगैरे, याच्याने तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी ही चांगली असावी. पुढचा मुद्दा, जेवणाचा प्रकार. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये वेळ, प्रमाण म्हणजे काय.
सगळ्यात गोष्ट पहिलं, तुम्ही जास्तीत जास्त जेवणाची वेळ पाळायलीच पाहिजे. जेवणाची वेळ ही फिक्स ठरवलेली पाहिजे. दुसरं, किती वेळ जेवण करताय ते ठरलेलं पाहिजे. पुढचं प्रमाण, तुम्ही काय खाताय ते ठरलेलं पाहिजे. जसं मी उदाहरण दिलं की तुम्हाला 2 पोळीचं जेवण असेल तर 1 पोळी तुमचं जेवण आहे, बाकीची भाजी वगैरे तुमचं सपोर्ट आहे, पण निम्मे जेवण तुमचं हे कच्चं सॅलडच आहे. त्याच्यात तुम्ही दही ताक वापरू शकता. प्रमाण, शांतपणे घाई गर्दीत जेवण करायचं नाही. माझं ऑफिस आहे, माझं काम चालू आहे, माझं लंच टाइम आहे, माझं लॅपटॉपवर काम चालू आहे, या गोष्टीत घाई गडबडीत जेवण करायचं नाही. एका वेळेस एकच काम करायचं असतं, त्याप्रमाणे जेवताना जेवणाचंच काम करायचं. म्हणून शांतपणे पूर्ण चावून चावून तुम्ही खायचंय. अशा वेळेस कुठलेही वाईट विचार मनात आणायचे नाही, चांगले विचार मनात आणायचे. पूर्णानंद, जेवणाचा परिपूर्ण आनंद घ्यायचा. तो एक यज्ञ आहे, तर तो यज्ञ पेटून त्याने सगळं जेवण व्यवस्थित पचवलं पाहिजे, म्हणून पूर्णानंद घ्यायचा. एक एक घासाचा आनंद घ्यायचा. त्याच्या पुढे टीव्ही जास्त जेवताना पाहिलं तर पाहण्याच्या नादात जास्त खाणं होत असतं. त्याच्यामुळे नो टीव्ही, नो मोबाईल, नो लॅपटॉप. पुढचं, ऑफिस वर्क या गोष्टींपासून दूर राहायचंय. जेवताना फक्त जेवणच करायचंय. तुम्ही ठरलेला डाएट, वेळेचं प्रमाण, प्रकार, या सगळ्या गोष्टी एकदाच्या फिक्स करून घेणं गरजेचं आहे. तेच रेग्युलर ठेवायचंय, ते मनापासून पाळायचंय. अन्यथा त्या गोष्टी चुकल्या की तुमचं डाएट चुकणार. पुढचं, एक्सरसाइज. आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं हे टाकीत वरून काय टाकायचंय त्याबद्दल सांगितलं. आता मी टाकीतून बाहेर कसं काढायचंय ते तुम्हाला सांगतोय. बघा, पहिलं आहे, तुम्हाला तुमची ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पहिला व्यायाम करता येतोय चालण्याचा. दिवसातून 10,000 पावलं कसं चालता येतील ते बघा. घरातल्या घरात जिना तुम्ही चढून जायचंय. घरातल्या घरात तुम्ही जास्तीत जास्त चालण्याचं काम करायचं. बाजारात भाजीपाला वगैरे घ्यायला जायचंय तर तुम्ही चालत जायचंय किंवा सायकलीवर जायचंय, गाडी वापरू नका. जिना तुम्ही चढायचंय. मार्केटला जाताय चालत जा, बागेत जाताय चालत जा, फिरायला जाताय सकाळी चालत जा. एनी हाऊ कंडिशन तुम्ही जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. कारण सुरुवातीला वजन जास्त असल्यामुळे तुम्हाला हेवी व्यायाम करता येत नाही. ज्यांना चालणं शक्य आहे त्यांनी चाललंच पाहिजे. ज्यांना पळणं शक्य आहे त्यांनी पळलंच पाहिजे. ज्यांना सायकलिंग शक्य आहे त्यांनी सायकल फिरवलीच पाहिजे. 10,000 पायऱ्या तरी एका दिवसाला चाललं पाहिजे तुम्ही. दुसरं, सायकल वापरू शकतात. जवळच्या छोट्या छोट्या कामांसाठी सायकल वापरा. काही ठिकाणी लोक लाजतात, माझं प्रोफेशन, माझा व्यवसाय, माझं वागणं, माझी गावातली इज्जत, माझी पद सगळं गुंडून ठेवा. त्या गोष्टी तुमच्या कामात येणार नाहीयेत. ज्या वेळेस वजनामुळे तुम्हाला काहीतरी मोठा आजार होईल, ज्या वेळेस वजनामुळे तुम्हाला मोठा काहीतरी त्रास होईल, तेव्हा हे तुमच्यासाठी जे लोक म्हणताय ना तुम्ही, हे लोक काय म्हणतील मी सायकल फिरवल्यावर, लोक काय म्हणतील मी रनिंग केल्यावर, हे लोक तुमच्यासाठी येणार नाही. ते आले तरी तुमची तब्येतीत कवडीचा फरक पडणार नाही. त्याच्यामुळे लाज वगैरे सगळी बाजूला ठेवा. चालणं फिरणं सायकल हे प्रमाण वाढवा. जॉगिंगचं प्रमाण हळूहळू पाळायचं प्रमाण करावंच लागेल, अन्यथा तुम्ही तुमची एनर्जी काढू शकत नाही. पुढचं, जिम किंवा योगा. जे तरुण आहेत ज्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांनी जिम किंवा योगा याचा वापर केला पाहिजे. युट्यूबवर तुम्ही घरातल्या घरात काय वर्कआउट करता येऊ शकतं, पायरीवरच खालच्या खाली वर्कआउट, जागेवरच हवेतल्या हवेत उड्या मारणे. लहान मुलांचे आपण मराठी शाळेत असताना किंवा स्कूलमध्ये असताना एरोबिक्स व्यायाम केलेले ते असतील तर तुम्हाला युट्यूबला वर्कआउट, होम वर्कआउट मिळतील, ते तुम्ही करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम विषय हा माझा महत्वाचा आहे की जर फूड सप्लिमेंट म्हणजे ज्याच्यात प्रोटीन्स वगैरे आहेत, या गोष्टी सोडून इतर कुठलंही मेडिसिन घेऊन तात्काळ वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. अशाने तुमच्या शरीरावर दुसरे दुष्परिणाम होऊ शकतात. पुढचं, व्यायाम करताना कमीत कमी 1 तास तरी व्यायाम करायचा असतो. मग चालणं असेल ते 1 तास असावं, रनिंग ही 1 तास असावी, जॉगिंग 1 तास असावी, जिम 1 तास असावी, योगा 1 तास असावा. या 1 तासामध्ये कमीत कमी असा व्यायाम करा की तुमच्या हृदयाची धडधड थोडी वाढलेली आहे, श्वासोश्वास फुललाय, घाम निघतोय, इथपर्यंत तुम्हाला रोज व्यायामाची गरज दिवसातून 1-2दा आहेच. पुढचं, इफ यू कॅन्ट वॉक. जर तुम्ही चालू शकत नसाल, बऱ्याच लोकांचे वजन इथपर्यंत वाढले की आता त्यांचे गुडघे राम देत आहेत, जास्त चालले गुडघे खूप दुखत आहे, रनिंग तर ते करू शकत नाही. मग अशा लोकांनी त्यांची ऊर्जा कशी कमी करायची, त्यांनी पहिली गोष्ट एरोबिक बैठे व्यायाम करायचे. तुम्हाला युट्यूबला बैठे व्यायाम मिळतील, एरोबिक बैठे व्यायाम तुम्हाला करता येऊ शकतात. पुढचं, स्टिक फूड हॅबिट्स. मग जर तुम्ही तुमची एनर्जी तशी वाया घालू शकत नाही तर तुम्हाला जेवणाचे आतापर्यंत जेवढे नियम सांगितले
जे पदार्थ सांगितले, जी खाण्याची पद्धत सांगितली, हे इतकं स्ट्रिक्टली पाळावं लागेल की तुम्ही ते चेंज करू शकत नाही. अन्यथा त्याचे भयानक दुष्परिणाम होतील. पुढचं, स्ट्रिक्ट फूड डाएट हॅबिट्स तुम्हाला करावे लागतील. सवयी, जेवणाच्या संबंधित नियम पाळावेच लागतील. पुढचं, तुम्ही गायन करू शकतात, टाळ्या वाजवू शकतात, जोरजोराने वाचन करू शकतात. गाण्यासाठी सुद्धा ताकद लागते, याच्यात तुम्हाला चालायची गरज नाही. भले तुमचा आवाज भेसूर असू द्या, पण तुम्ही एकटे असताना का होईना तुम्ही गायन केलं पाहिजे. टाळ्या तुम्ही जोरजोराने वाजवल्या पाहिजे. दिवसभरातून तुम्ही बऱ्याच वेळा जोरजोराने वाचलं पाहिजे. पेपर असो काही असो, आता मी तुमच्या समोर एवढं बोलतोय, याच्यासाठी अक्षरशः जर का बराच वेळ बोलण्यात आलं तर आम्हाला अंधारी आल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं होतं, घाम येतो. म्हणजे काय, ही एनर्जी लॉस होत असतो, त्याच्याने सुद्धा तुमचं वेट लॉस होणार. म्हणून जोराने वाचन, टाळ्या, गायन याचा वापर बैठे बैठे तुम्ही केला पाहिजे. बैठे व्यायाम केले पाहिजे. बसल्या बसल्याचे नियम वापरले पाहिजे जेवणाचे. पुढचं, नो उपवास. याच्यात माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर जास्त उपवास करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही काही गोष्टी भ्रमात आहात. तुम्ही जर उपवास करणार असाल तर त्या दिवशीचा फराळ हा कंप्लीट फलाहार असावा. त्याच्यात तुमचं जास्तीत जास्त फ्रुट्स असावे. लोक उपवास करतात पण त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, तळण हे ते खातात. याच्याने तुमचं वजन नाही कमी होणार, उलट वाढेल. आणि जर तुम्ही स्वतःच्या शरीराला स्ट्रिक्ट उपवास वापरला, ज्याच्यात तुम्ही काहीच खात नाहीये, तर आम्ही आमच्या नर्सरीमध्ये एक झाड असतं ॲडेनियमचं, त्याचं जर आम्हाला खोड फुगवायचं असेल, जाड करायचं असेल, तर आम्ही त्याला काढून 10 दिवस टांगून देतो. म्हणजे त्याला 10 दिवस ती उपाशी असतं, बरोबर. आणि नंतर त्याला पुन्हा लावतो. मीनवाईल त्याचं स्ट्रक्चर मध्ये असं झालेलं असतं की यार मी आता मरणार आहे, मला काहीच नाहीये खायला, मी मरणार आहे. आणि जसं त्याला पाणी, जेवण मिळतं ते जास्तीत जास्त स्टोअर करून घेतं, कमी वेळेत ते फुगतं. जर तुम्हाला पाहायचं असेल तर युट्यूबला तुम्ही चेक करा, ॲडेनियम या नावाचं बोनसाई कसं तयार होतं, ते खोड कसं जाड होतं, त्याला हा प्रयोग वापरला जातो. मग तुम्ही उपवास करताय, उपवास करून तुम्ही स्वतःला भुकेला ठेवताय. आता पोटामध्ये सगळीकडे ज्या सेल्स आहेत त्यांना काय दिसतंय, आज आपल्याला खायला काहीच नाही, पण जेव्हा त्यांना पुन्हा मिळणार ती जास्तीत जास्त स्टोअर करणार. म्हणून माझी विनंती अशी आहे, तुम्ही आध्यात्मिक असाल, श्रद्धा असाल, तेवढ्या पुरते तुम्ही 2-4 काय उपवास वर्षाचे करायचे करू शकता. पण रेग्युलर फास्टिंग जास्तीत जास्त जर करणार असाल तर त्याच्यामध्ये फळात आहार जो आहे तो तुम्हाला फळांचा घ्यावाच लागेल. पुढचं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ह्या पण गोष्टीचा शोध लावा की तुम्हाला थायरॉइड आहे का, काही स्टेरॉइडल ड्रग्स तुमची घेतलं जाते का, काही हार्मोनल प्रॉब्लेम्स तुमच्यात आहेत का. तर याच्यासाठी अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घ्यायचा आहे. तेवढे ब्लड रिपोर्ट्स वगैरे करून घ्यायचे आणि त्यानंतर मग जर तुम्हाला त्वचातला काही प्रॉब्लेम सापडत असेल तर त्याची ट्रीटमेंट सोबत तुम्ही मी दिलेले सगळे पर्याय करायचे. जर ते नसेल तर मग आपले सगळे पर्याय ते तुम्ही आधीपासून वापरू शकता. अपेक्षा करतो की सगळं जे सांगितलंय आतापर्यंत या सगळ्यांचा वापर करून पहिला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ याच्यातला एक एक वाक्य, एक एक शब्दाचा पूर्ण अर्थ समजून घ्या. जर ते कळत नसेल तर त्याची माहिती अजून युट्यूबच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या. पण याच्यातली प्रत्येक गोष्टीचा स्ट्रिक्टली वापर केल्याशिवाय आणि तुम्ही मनापासून ठरवल्याशिवाय तुम्ही तुमचं वजन कमी करू शकत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. अपेक्षा करतो माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असतील आणि जर आवडले असतील तर बऱ्याच जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. रामकृष्ण हरी.